मित्रांनो, आपण बघत आहोत सगळ्यांच्याच आवडती मालिका म्हणजेच लक्ष्मीच्या पावलाने. तर लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये नैनाची आई आणि नैनाची मावशी ह्या दोघीजणीही बोलत असतात आणि दोघीजणीही खूप खुश असतात. तर नैनाची आई ही नैना तयार झाली का नाही हे बघण्यासाठी रूममध्ये जाते. तर इकडे नैना ही राहुलसोबत गाडीत बसून राहुलने प्लॅन केलेल्याप्रमाणे ती राहुलसोबत जात असते. तर राहुलचा काय प्लॅन असेल हे तिला काहीही माहिती नसतं, पण राहुल तिला फसवणार हे मात्र नक्कीच आहे. तर नैनाची आई ही रूममध्ये जाऊन नैनाला खूप शोधत असते, पण नैना तिथे आसपास कुठेही नसते. तर तिला नैनाच्या आईला एक नैनाने लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडते. तर ती चिठ्ठी बघते आणि त्या चिठ्ठीवरती हळकुंड आणि अंगठी नैनाने ठेवून दिलेली असते आणि त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं आई. तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं नैनानं, आई तू लग्नाची खूप घाई केली, त्याच्यामुळे माझ्याकडे कोणताच पर्याय उरलेला नाही, मला हे लग्न करायचं नाही. आणि हे ऐकून नैनाच्या आईला खूप मोठा धक्का बसतो आणि नैनाची नैनाच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकते. तर नैनाची आई ही तिथे खूपच रडत असते. तर तेवढ्यातच तिथे कला आणि कलाची छोटी बहीण ह्या दोघीजणी येतात आणि ते ऐकून कला आणि कलांच्या छोट्या बहिणीच्या पायाखालची जर जमीनच सरकते. तर कला ही तिच्या छोट्या बहिणीला म्हणत असते, गुंड्या तू पटकन जा आणि तुझ्या कुठल्याही मित्राला घेऊन जा आणि नैनाताईला शोधून आण, असं ती म्हणत असते. तर कलाची मावशी सुद्धा तिथे आलेली असते. तर कलाची आई ही म्हणत असते, आता काहीही फायदा नाही आहे नैनाला शोधून, ती परत नाही येण्याची. मावशी म्हणत असते, अगं संगे नकोस रडू, सगळेजण आहोत ना आपण आणि कला पण आहे, कला काहीतरी करेल. तर कलाची छोटी बहीण गुंड्या म्हणत असते, मी ताईला शोधून काढेल. तर कला म्हणत असते, गुंड्या प्लीज काढ आणि तिला काहीही बोलू नकोस आणि तिच्याशी वाद घालत बसू नकोस, तिला सरळ इकडे घेऊन ये, तिला समजावून सांग की तू जर लग्न नाही केलंस तर आईबाबाचं काही खरं नाही. ती असं म्हणत असते तिथून नैनाला शोधण्यासाठी निघून जाते. तर इकडे कलाची मावशी म्हणत असते, आपण बाहेर काहीतरी सांगायला हवं, मुहूर्त टळून चाललाय. तर इकडे अद्वैतची आत्या ही नैनाला आणायसाठी बघायला जात असते. तेवढ्यातच तिथे कलाची छोटी बहीण भेटते. तर ती न बोलताच तिथून निघून जाते. अद्वैतची आत्या म्हणत असते, ही अशी का इथून निघून गेली आणि तिच्या चेहऱ्यावरती एवढं टेन्शन का होतं, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असं तिला कळतं. तर इकडे अद्वैतची आत्या ही सर्व काही बोलणं कलाचं आणि संगीताचं ऐकत असते आणि तिला कळलेलं असतं की नैना ही पळून गेली म्हणून. तर ती म्हणत असते तर संगीता ही अद्वैतच्या आत्याला सर्व काही सांगतं आणि म्हणत असते नैना ही पळून गेली. तर अद्वैतची आत्या म्हणत असते, तुम्ही नैनाच्या जाग्यावर जोपर्यंत नैना येत नाही तोपर्यंत कलाला उभं करा. हे ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीनच सरकते. तर कला ही तयार होईल का लग्नासाठी हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब